जांबूत घरकुल घोटाळ्यातील धक्कादायक माहिती समोर. गटविकास अधिकारी महेश डोके लाभार्थी कुटुंबाला कसा न्याय मिळवून देतील? जांबूत तालुका शिरूर येथील इंदिरा आवास घरकुल घोटाळा प्रकरणी लाभार्थी उषा रणदिवे सोमवारी दिनांक 24 जून रोजी उपोषणास बसणार असल्याचे वृत्त वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आले. शिरूर येथे आमरण उपोषण होणार असल्याने या बाबींचे गांभीर्याने लक्ष घेता शिरूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश डोके यांच्या मार्फत सन 2003 साली असलेले ग्रामपंचायत जांबूतचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी तसेच शिरूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांच्या मार्फत शनिवार दिनांक 22 जून रोजी जांबूत येथे स्थळ पाहणी व पंचनामा करण्यात आला. या पंचनाम्यामध्ये तत्कालीन ग्रामविकास अधिकारी SD दणाने, विस्तार अधिकारी BR गावडे व AR गावडे यांच्यासह पोलीस पाटील राहुल जगताप, ग्रामविकास अधिकारी HL चव्हाण यांनी केलेल्या स्थळ पाहणीत इंदिरा आवास घरकुल योजनेत उषा रणदिवे या लाभार्थीला मंजूर झालेले घरकुल म्हणून जांबूत गावठाण हद्दीतील सार्वजनिक समाज मंदिराच्या दक्षिण बाजूला उत्तरमुखी सिमेंट पत्रा असलेले पक्के बांधकाम स्वरूपाचे घर तत्कालीन ग्रामविकास अधिकारी SD दणाने यांनी दाखवले. तत्कालीन ग्रामविकास अधिकारी दणाने यांचे असे म्हणणे आहे की श्रावण सोनवणे यांचे घर हे त्यांचे नसून रणदिवे कुटुंबियांना मी दिलेले आहे. रणदिवे कुटुंबियांचे हे घर असेल तर त्यांना घरकुलाची कल्पना का दिली नाही? 20 वर्षापासून त्यांना घरापासून वंचित का ठेवले? वेळोवेळी त्यांनी तक्रारी अर्ज करून देखील त्यांना याची माहिती का देण्यात आली नाही? घरकुल घोटाळा लपवण्याच्या हेतूने वेगळीच माहिती दिली गेली आहे का? अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र दाखवण्यात आलेल्या घराचे मूळ मालक श्रावण सोनवणे आहे, त्यामुळे हे घर त्यांच्या मालकीचे व स्वतःच्या जागेतले आहे. ते कोणत्याही प्रकारचे घरकुल नसून खासगी घर आहे. या घरकुलाची नोंद 1995 ला ग्रामपंचायत दप्तरी करण्यात आलेली आहे. नमुना नंबर 8च्या नोंदीनुसार घरकुले श्रावण सोनवणे यांच्या नावे नोंद असल्याचे दिसत आहे. घरकुल घोटाळा प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. तरी या प्रकरणी योग्य शहानिशा करून योग्य न्याय मिळावा अशी मागणी रणदिवे कुटुंबियांनी केली आहे. या प्रकरणात पुढील कार्यवाही गटविकास अधिकारी शिरूर महेश डोके हे करणार आहे व लाभार्थीला कशा प्रकारे न्याय मिळवून देतात याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शुभम वाघचौरे, जांबूत. माझा 4 नंबरचा सासरा आहे ना, श्रावण सोनवणे, हे त्यांनी स्वतः पदर खर्चाने हे घर बांधलेलं आहे. त्यांचं ही जागा माझ्या खूप मोठ्या सासऱ्याची. हा, हे सगळे तुमची सामायिक जागा आहे सगळ्यांची आणि तुमच्या वडिलांनी दिली जागा आणि तिथे आम्ही हे केलं. बघा, आम्हाला काय वाद नाही घालायचा. 20 वर्षापूर्वीचा विषय आहे. ऐका तुम्ही, 20 वर्षापूर्वीचा विषय आहे. 20 वर्षानंतर काही बदल होऊ शकतो. मी जे स्पॉट दाखवतो नाही नाही, त्याचा विषयच नाही. परशुराम जे होते, आम्हाला वाद नाही घालायचा. तुम्हाला काय वाटतं? त्याच्यानंतर भांडणं झालं तर आम्हाला माहिती आहे सगळं. तुमचे भाऊ किती वाटणं नाना बाबाची जागा आहे ही. नाना बाबाच्या पाठी जागा आहे. माणसं पडत. आता मी इथं लहानपण माझा जन्म इथं झाला. त्यांनी 12 वर्ष काढले. 12 वर्षात 1 रुपया मुंबईचा रूम विकला आणि त्यांनी या घर घेतले, बांधले. तुम्हाला ते माहित नाही. 1 मला रुपयाचं माहिती कुठे नाही, आता झाला इथं. पूर्वजांची जागा राहतो ते आम्हाला माहित नाही. हा, पोलीस नाही नाही, आम्हाला माहिती आहे की काय माहिती आहे तुम्हाला? घर बांधले त्यांनी. काय माहिती आहे तुम्हाला? नोंद केली नाही, काय नाही. अरे नोंद म्हणजे आता माझा जन्म तिथं झाला. माझ्या देखता घरी इथलं इथं आलंय घर बांधलंय. मुंबईचा रूम विकून हे घर बांधले. असं कसं तुम्ही बोलता? हे सरळ सरळ आहे ना, फ्रॉडला पाहायची काम आहे. फ्रॉडला पाहण्यासाठी दुसरीकडे ढकलायची कामं चालली जातात. असं आता माझा जन्म झाला नाही इथं आणि माझं- श्रावण सोनवण्याचं घर आहे. आज 20 वर्षानंतर हे म्हणतात का हे घरकुलाची नोंद येते. का नाही नोंद केली आणि त्यांना सांगितलं की घर तुमचं आहे. हा, एवढं वर्ष का नाही त्यांना खाली करून दिलं? 4 वर्ष झाले माझं चुलत्याला श्रावण बांधायचं. सोनवण्याला सांगायचं ना खाली करा घरकुल. यांना दिलेलं ललिता रणदिवेला दिलंय म्हणून. 25 आज तू बोलती बरोबर बोलती. मग माझं इथं जन्म काहीच नाही. तुम्ही जर खरं खरं बोलला ना, तुम्ही बोलले असते, पण माझा जन्म इथं झाला. जसं 2-4 महिने चाललेत ना फ्रॉडला पोहण्यासाठी फक्त इकडचं तिकडं तिकडचं तिकडं कारण देत फक्त फ्रॉडला पोहायची कामं चालू आहेत.
बरं आज हे घर जे श्रावण सोनवणेचं घर दाखव रे, हे श्रावण सोनवणेचं घर आहे. ते आले ना ते पण सांगतील का हे घर कधीपासून त्यांचं आहे आणि दावा आज कोण त्यांच्या घरात दुसरंच करते म्हणून. ह्या माझ्या बापाचं एक मोठा आहे, चुलता ते बारका चुलता. हे घर दाखव, हे सगळे घर दाखव. हे 5 जणांची घरं आहेत. ही श्रावण सोनवणे, लक्ष्मण सोनवणे, नामदेव सोनवणे, ही 5 जणांची घरं आहेत. आज 20-30 वर्षापासून चालत आलेली आहेत आणि आज फ्रॉड लपवण्यासाठी याचं घर त्याचं, त्याचं घर त्याचं ही कामं चालले. बोलायला पाहिजे तुम्ही. चुलत्याच्या घराला तुम्ही माघार नाही नाही, फ्रॉड आहे ना, सिद्ध करून दाखवा लागतो. असं सहजासहजी होत नाही. मी तर मागे काय म्हणते तुम्हाला घरकुल दिलंय. बरोबर पण नोंद करायची ग्रामपंचायत हे घर बांधले ह्या अजून त्यांचं अजून बाबा वाटणं सुद्धा नाही. शूटिंग चालू आहे. श्रावण सोनवणे येणार आहेत. त्यांचं जे घर आहे ज्याचं, तो मुंबईला आहे. ते फ्रॉड कसा लपवता येत नाही, कसा दुसऱ्यावर टाकून देता येत नाही. आपण ऐकलं, ते निर्णय घेऊन ज्याचं घर आहे त्यांचं त्याला घेऊन आहे. बघायची नाही त्यांना, ते ग्रामपंचायत घेणार त्यांची तयार करणार चार वर्ष झाले का तुम्ही हप्ते घेतले? या अशा पद्धतीने स्थळ पाहणी करायची होती. नाही 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 नाही, पंचनामा स्थळ पाहणी या अशा पद्धतीने करायची होती. मग यांनी दिलं होतं मग हे घर तुमचं आहे. एवढ्यापर्यंत आले नसते. तुम्हाला आता ते घर दाखवलं, तुम्ही त्याच्यावर शिरला तर ते घर करत बसला. आता कोरोनामध्ये माझा भाव आला, तुम्ही कुठं गेला? ते भाऊ वाढला त्याच्यामुळे तर प्रॉब्लेम झाला आहे. तो असताना मग जागेवर विसरा केला. ऐका, भाऊ आपला जागेवर नोंद विसरा. करायची नाही. बाकी ते भावामुळे झाले नाही, नाही, सगळं. नोंद करायची. गेलेल्या माणसाचं नाव सांगून जिवंत माणसं बोला, तुम्ही नोंद करायची ग्रामपंचायतीत. कोणी नोंद केली? नोंद का नाही केली? नोंद करायची ना ग्रामपंचायतीत. आज हे ललित रणदिवे 20 वर्ष घर मागतात यांच्याकडे जाऊन. यांनी त्यावेळेस का नाही सांगितलं हे घर तुमचं आहे आणि याची नोंद का नाही करून घेतली मग याच्या नावाने. हो सर, आणि यांनी नोंद करायची ना ग्रामपंचायतीत. बोला बोला. नाही नाही, दलितांवर अत्याचार होत आलाय मग होऊ द्यायचा आणि कंटिन्यू तेच चालू राहायचं. नाही नाही, तेच सांगतोय मी. आज ज्याचं घर आहे श्रावण सोनवण्याचं तो मुंबईला राहतोय. इथं त्याच्या परस्पर स्थळ पाहणीला आले आणि त्याचं घर दुसऱ्याच्या नोंद दाखवतात. त्याच वेळेस का नाही नोंद केली मग या घराची. मध्ये काय त्याच्यात तुम्हाला आम्ही सगळं मान्य करतो. नाही म्हटलं नाही इकडची माणसं बाहेर निघतील घरात. रिटर्न मध्ये काय सगळं बाहेर निघा, सगळं वाडाच खाली करा. त्यांना काय करायचं ते करा. सगळं मान्य करतो. अशाने हे म्हणतील उद्या ते घर आहे. तुम्ही त्याचा पंचनामा करणार का? नाही, नाही. आपण ना सगळं नाही नाही, हे आहे काय खोटं वाटत नाही. काय खोटं वाटत नाही. त्यांचं माझं जे म्हणणं करणार घ्या, आम्ही. तुमचं काय जे म्हणणं आहे ते आम्ही लेखी घ्या साहेब, पण हे माझ्या 4 नंबर सासऱ्याचं घर आहे. त्यांनी स्वतः घर बांधलेलं आहे. त्यांना हे म्हणायचं लोकांची घरं का दाखवता? माझं घर दाखवा. मी भाऊज आहे त्यांची, माझं घर दाखवा. चला, या लोकांचं घर नाही दाखवायचं तुम्ही. आमच्यात भांडणं होतील आणि मारामाऱ्या होतील. कोण निस्तारणार आहे? मी रानगुण बाईंचं घर बघितलं. खुशाल आज माझ्या परशुराम लक्ष्मण सोनवणे माझ्या वडिलांच्या चुलत्याचं घर दाखवतात 20-25 वर्षानंतर आणि हे घर त्यांच्या नावावर दाखवतात. मग काय नोंद केली त्यावेळेस. तुम्हाला सगळे पर्याय मोकळे आहेत.